नमस्कार, लोकप्रधानमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। रमजान महिन्याचा आज 5वा दिवस सोलापूर शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करत आहेत। सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विक्रेते आपल्याला दिसत आहेत। मात्र आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथं हिंदू समाज मुस्लिम समाजाला एक विक्री करत आहे आणि एक चांगल्या प्रकारे त्यांचा उद्दिष्ट आहे। तर काय आहे हे प्रकरण, कोण आहे ती हिंदू बांधव, कशा पद्धतीने ते हे व्यवसाय करतात, कोणता व्यवसाय करतात हे आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। सोलापूर शहरातील सर्वात मोठी मस्जिद या नावानं मरकज मस्जिद या नावाने ओळखली जाते, या मस्जिदवर आपण आलेलो आहोत। तर तुम्ही पाहू शकता हा जो स्टॉल आहे हिंदू समाजाचा, गेल्या अनेक वर्षापासून इथे वेगवेगळे पदार्थ ठेवले जातात आणि इथं मुस्लिम बांधव कोणतेही भेदभाव न करता इथे यांच्याकडून खरेदी केले जातात। जाणून घेऊया त्यांच्याकडे किती वर्षापासून त्यांचा व्यवसाय आहे। सर नमस्ते, लोकप्रधानवर स्वागत आहे आपलं। नमस्कार सर, बोला। सर आपलं पूर्ण नाव काय? चंद्रकांत बाळासाहेब कलागते। अच्छा सर, कुठून करता आपण? सोलापूर शहरातून? हो, सोलापूर मधूनच। साखरपेठ। हो। किती वर्षापासून आपण हा स्टॉल लावताय? हे सर 11वं वर्ष आहे आता चालू। 11वं वर्ष। हो, 11वं वर्ष आहे। काय काय आयटम आहेत आपल्याकडे? आता बघा, हे जे डोसा आहे 20 रुपयाला 3 पीस आहे। हे 20 रुपयाला 3 पीस आणि चटणी हे गेल्या 11 वर्षापासून 20 रुपयाच आहे। हो, अजून शाबोड आहे। परत हो, शाबोड झालं, हे शेंगा पोळी आहे। हो, शेंगा पोळी 30 रुपयाला 2 पीस। हो, अजून हे ढोकळा आहे सर। हो, हे ढोकळा 30 रुपयाला। हे झालं, परत हे आलू समोसा। हो, 30 रुपये। शाबोडी चटणी, परत हे मसाला चना आहे। यांचे रेट वाढलेले आहेत का? आहेत नाही, रेट आहे तेच आहेत। हो, सध्याला हे 10 रुपयालाच आहे आणि हे 25 रुपयाला 2 आहे। तर मला सांगा, तुम्ही एक हिंदू असून जर गाव थोडं काय कसं वाटतं सध्या जर राजकारण बघितलं किंवा समाजाला बदल हिंदू आणि मुस्लिम तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न आहे? तर तसं काय नाही, सगळं सर्व धर्म समभाव एकच आपण हे धरून चालतो। पहिले आपल्या समोर कोणताही गिराक होते, आपण जात धर्म काही बघत नाही। असं कधी झालंय का हिंदू आहे नाही हिंदू आहे आम्ही त्याच्याकडून आतापर्यंत या 11 वर्षात तर कधी अनुभव आला नाही आणि पुढे पण येणार नाही, असं ईश्वरचरणी प्रार्थना। कसा रिस्पॉन्स? रिस्पॉन्स 1 नंबर आहे सर। हो, 1 नंबर। आता येऊन उभारला उशीर की गिराक। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता एवढी मोठी मस्जिद आहे सोलापूर शहरातील, तर तुम्हाला जागा आहे तर ठेवण्यासाठी काय प्रॉब्लेम वगैरे काय? नाही, उलट इथलं आजूबाजूचे बांधव आम्हाला सहकार्य करतात, तुम्ही येऊन थांबत जावा लवकर म्हणून। त्याच्या क्या बोलना चाहोगे? ये जो स्टॉल लगा है कैसे खरीदी कर रहे हो? क्या नहीं, खिदमत है लोगों की, अच्छा है। आप क्या खरीदी करने आए हो? मैं वही ये ले रहा हूँ, कुछ देख रहा हूँ। अभी ये हिंदू भाई है तो कोई दिक्कत है उनसे? अरे वो सब बेकार बातें हैं यार, इंसानियत ये जरूरी है। हिंदू मुस्लिम ये सब कुछ नहीं, फेवर चल रहा है कि चलने दो। जब हक आता है तो बातिल बर्बाद हो जाता है। जो हक पर रहेगा तो इंशाल्लाह वो हक वाले कोई भी मजहब के हो वो कामयाब हो जाएंगे, और जो बातिल हो बर्बाद हो जाएंगे। तो ऐसे लोगों के क्या बोलना चाहोगे सर जो तेढ़ निर्माण करते हैं? उनको बस ऊपर वाला समझ देवे, अच्छी हिदायत देवे और उनको अच्छे रास्ते पर चलाए, और उनके भी गुनाहों को माफ कर उनको भी भला आदमी बना देवे, यही दुआ है ऊपर वाले से। भाई आपल्यासोबत एक युवा आहे, युवा पण आहे, काय काय कसं वाटतं? काय खरेदी करण्यासाठी? क्या नहीं, अल्हम्दुलिल्लाह अच्छा है सब। अपन भी खरीदी करने के आए, पहली बार आज देख रहा हूँ। मैं इतने साल से मैं सोलापुर में रहता, मैं फिर भी देखा नहीं था, आज पहली बार देख रहा हूँ। माशाल्लाह अच्छी कर दिया है, माल भी अच्छा है खाने के लिए। और आज बीजापुर बेस में अपने इतने बड़ा धंधा होना बहुत बड़ी बात है। आज अच्छे धंधे हैं, सब कुछ के अल्हम्दुलिल्लाह अच्छे हैं। आजकल का माहौल जरा बिगड़ा हुआ है, हिंदू मुस्लिम लोग करते हैं, तो हिंदू भाई अपने साथ मुस्लिम भाइयों को दे रहे हैं। वो लोग जो जिसको काम नहीं रहता वही करते काम, जिसको काम नहीं रहता उन्हीं ही करते हैं। अपने तो अपना अल्हम्दुलिल्लाह। सर क्या लेने आए हो? क्या नहीं, इफ्तार के लिए लेने आया जी। एक हिंदू भाई अपने मुस्लिम भाई को दे रहा है, क्या कर रहे हैं? बिल्कुल। क्या अभी तकरीबन मेरे हिसाब से 25 साल हो गए रस्सी कटर्स वाले यहाँ पर खिदमत करते हैं, और खिदमत ऐसी माशाल्लाह ऐसी करते हैं कि इनकम भी ऐसी लेते हैं जैसे सालन में जो नमक डालते हैं उतनी इनकम, ये रोजगार भाई का ख्याल रखकर। और ये तो एक मिसाल है शोलापुर के लिए, भाईचारे के लिए, हिंदू मुस्लिम एकता के लिए, मानवता का संदेश जो है ना मिलना है तो हमारे मरकज के यहाँ पर देखना है
ये रसी कैटर्स के जो लोग यहाँ पर जो खिदमत कर रहे हैं, एक मानवता का संदेश दे रहे हैं, हिंदू मुस्लिम एकता का संदेश दे रहे हैं, हमारा शांति का संदेश दे रहे हैं और खिदमत भी कर रहे हैं। कई लोग हैं सर जो हिंदू और मुस्लिम में तेल लगाने की कोशिश, वैसे लोगों का आप क्या बोलना जी वो 10% हर समाज में 10% लोग रहते हैं, वो तो चलने वाला सिलसिला चलते आया है, उसको अभी दरगुजर कर रहे लोग। अब समझ में लोगों को समझ में आया अभी सर। तो एकदम उत्तम नमूना है, जी उदाहरण है ये। जी बहुत बड़ा उदाहरण है। और ऐसे मुकद्दस महीने में, मुस्लिम समाज के मुकद्दस महीने में जो ये यहाँ पर जो खिदमत कर रहे हैं इन्होंने, तो ये बहुत बड़ा उदाहरण है। ये एक समाज के लिए जो ना, हिंदू मुस्लिम समाज के लिए एक बहुत बड़ा उदाहरण है जी। तर पाहू शकता कुठलीही जात धर्म न पाहता एक हिंदू समाजाकडून मुस्लिम बांधव हे मन खुलं करून त्यांच्याकडून घेत आहेत आणि तेवढंच हिंदू बांधवही त्यांना मुस्लिम समाजाला एक आपला माणूस म्हणून जात पात न देता पण एक सामाजिक सलोखा म्हणून हे विक्री करत आहेत। आणि जेवढी मोठी ट्रस्टी आहे, ट्रस्टी लोकांनी पण यांना खूप मोठा सहयोग आहे, ना जात पाहिलं ना कास्ट पाहिलं ना कुठलं धर्म न पाहिला, पण ते एक माणुसकी म्हणून त्यांनी इथं जागा दिली आणि आज हे हिंदू बांधव मोठ्या उत्साहाने आणि मुस्लिम बांधवांचा एक चांगल्या पद्धतीने सेवा करताना इथे पाहावयास मिळत आहे। आणि जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत काही समाज कंटक आहेत, हे उदाहरण आहे, एवढं मोठं ताजं उदाहरण आपण या आपल्या डोळ्यासमोर। कारण की कोणतेही जात पात धर्म न पाहता हिंदू आणि मुस्लिम बांधव हे रमजान सण हा उत्साहाने साजरा करताना सोलापूर शहरात पाहावयास मिळत आहे।